आणि दुसरे वक्ते लक्ष्मीकांतराव देशमुख हे माझे सहकारी आहेत, ज्येष्ठ स्नेही आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते गाजलेले अध्यक्ष आहेत. मराठी भाषा आणि संबंध संवर्धनाच्या संदर्भातलं त्यांचं योगदान महाराष्ट्र शासन आणि मराठी जनता या दोघांच्याही प्रति ते प्रामाणिक आहेत. आजच्या सूत्रसंचालिका आदरणीय गीतालीताई केळकर या सह्याद्री टी व्हीवरच्या उत्तम अशा प्रकारच्या निवेदिका आहेत. त्यांच्या मराठी निवेदनामध्ये एकही इंग्रजी अथवा हिंदी शब्द येत नाही. आणि या संबंध कार्यक्रमाला उपस्थित आमचे आगरी समाजाचे नायक गोवर्धन भगत, त्याचबरोबर त्यांचं पुस्तक लिहिलेले सन्माननीय सिनेमा आणि लेखनाच्या क्षेत्रातील लेखक राम माळी, दुसरे लेखक आणि संस्थाचालक सन्माननीय वराडे, त्याचबरोबर या संबंध आगरी समाजाच्या महोत्सवाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, कवी, कलावंत, लेखक, वाचक आणि माझ्या माता भगिनींनो, हा विषय फार जिव्हाळ्याचा, ज्वलंत अशा प्रकारचा विषय आहे. विषय निवडणाऱ्या संयोजकाचं मी अभिनंदन करतो. आमच्या गुलाबरावांचं प्रेम मराठीवर आहे, मराठी संस्कृती, मराठी भाषेवर आहे. आगरी समाजाची बोली ही मराठीचीच एक आहे याचं भान त्यांना असल्यामुळंच ते अनेक वेळा अशा प्रकारचे जिव्हाळ्याचे कार्यक्रम ते ठेवतात. आजच्या या कार्यक्रमाला जी भोवतालची गर्दी आहे, सुमारे 2000-3000 लोक संबंध उभे आहेत, कार्यक्रमाला नाहीत, त्यांचं चलनवलन चालू आहे. त्यांनी जर गांभीर्यानं हा कार्यक्रम घेतला असता आणि 1 तास आपल्या आयुष्यातून जर काढला असता आणि जर ऐकण्याचा प्रयत्न केला असता तरी मराठीचं जतन आणि मराठीचं संवर्धन झालं असं मी निश्चित समजलं असतो. आणि म्हणून या सर्व रसिकांना, श्रोत्यांना ट्रेनिंग द्यायची गरज आहे. हे सामान्य माणसाच्या बाबतीत जसं आवश्यक आहे तसं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री, सर्व मंत्रिमंडळ आणि सर्व आमदार, खासदार यांना सुद्धा मराठीच्या संदर्भातलं प्रशिक्षण, मराठीचं प्रेम, मराठीचा इतिहास, मराठीची परंपरा हे सगळं पुन्हा एकदा सांगण्याची गरज आहे. आणि जनतेला सुद्धा, जनता इतकी कोडगी झालेली आहे, इतकी संवेदनहीन झालेली आहे. ज्या भाषेनं आपल्याला जन्म दिला, जी भाषा आपली मातृभाषा आहे, ज्या भाषेनं आपल्याला अन्न पाणी दिलेलं आहे, त्या भाषेच्या प्रती, त्या संस्कृतीच्या प्रती इमानदारी ठेवणारी महाराष्ट्रातली जनता नाही. आणि म्हणून हे कुठंतरी सांगितलं गेलं पाहिजे. म्हणून तर हा विषयासारखे विषय आमचे गुलाबराव जरूर आपल्यासमोर ठेवतात. मित्र हो, आमच्या दोन्ही मित्रांनी अत्यंत सुंदर अशा प्रकारची उपाययोजना शोधलेली आहे. प्रश्न सगळ्याला माहीत आहे, जतन करणं आवश्यक आहे आणि संवर्धन करणे आवश्यक आहे, हा विचार सगळ्याला पडतो. पण नेमकी कोंडी कशी फोडणार, कोण फोडणार? सरकार समाजाला उत्तरदायित्व समजतं आणि समाज सरकारवरती ढकलून देतो. दोन्हीही अर्धवट आहेत. या प्रक्रियेमध्ये दोन्हीही घटक कमी पडलेले आहात आणि ही संस्कृतीची बेईमानी आहे. ज्ञानेश्वर तुकारामाची मराठी, आगरकर आंबेडकरांची मराठी, महात्मा फुले हमीद दलवाईची मराठी, सावरकरांची मराठी इतकी संपन्न आणि इतकी श्रेष्ठ असताना सुद्धा अजूनही दिल्लीचं सरकार अभिजात भाषेचा दर्जा मराठीला देत नाही. सर्व प्रकारच्या परीक्षा, सर्व प्रकारचे निकष मराठी भाषेनं पूर्ण करून, पार करून सुद्धा अजूनही केंद्र सरकारला लाज वाटू नये याची आम्हाला लाज वाटते. आम्ही मराठीचे लेखक, विचारवंत आणि समीक्षक मंडळी पत्र लिहिणं, निवेदन देणं या पलीकडे दुसरं काय करणार? मराठीचे अभिमानी कैवारी सरकार, मराठीचे अभिमानी आणि कैवार घेणारे आमदार, खासदार
संसदेमध्ये काय गोट्या खेळतात का हा प्रश्न विचारणं मला महत्वाचं वाटतं. हे नरेंद्र मोदींना का भाग पाडत नाहीत? इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळतो. जर अभिजात भाषेचा निकषावर पूर्ण केलेली मराठी जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर संवर्धन करण्याची लोकांनी गरजच नाही, ती परंपराच निर्माण होते. कोट्यावधीचा पैसा या ठिकाणी आपल्या मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि जतन करण्यासाठी मिळेल. वाचनालय ताजे तवाजी होती. आज ग्रंथालयाला सांगितल्याप्रमाणे देशपांडे साहेबांनी अत्यंत भिकारचोट अशा प्रकारची ग्रंथालय. लक्ष्मीकांत देशमुखांनी सांगितल्याप्रमाणे शाळेला अत्यंत मरणकळा आलेले आहेत. स्मशान वाटा बरा, स्मशानमध्ये सुद्धा सुंदरता केलेली आहे, बाग बगीचे आहेत, पण मराठी शाळा मात्र अत्यंत उदासीन आहेत. तिथले शिक्षकही कशाच प्रकारचे उदासीन, कुठेतरी पाट्या टाकण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून विद्यार्थी तिथे काय येऊ शकत नाही. विद्यार्थ्याचे पालक ही संबंध अर्धवट भूमिका आहे. भाषेच्या संदर्भातली भूमिका, त्यांचं जाणीव, त्यांचं प्रबोध. अर्ध्या तासामध्ये 400-500 आमदारांचं मानधन तुम्ही दुप्पट करून घेता. सगळ्या पक्षाचं एकमत. इतर वेळी भांडाभांडी करणारे मंत्री आणि आमदार या मुद्द्यावर मात्र स्वतःच्या स्वार्थावतेच्या संदर्भात एक होतात आणि अर्ध्या तासात मानधनाच्या दुपटीचा निर्णय घेतात. बिचारा ग्रंथपालाचा शिपाई सहकारी, तिथे झाडलोट करणारी बाई उपाशी मरते, तिला पेन्शन नाही, तिला मानधन नाही. अशा पातळीवरती मग ग्रंथालय जगतील कशी? ग्रंथालय जगली तर ग्रंथ जगतील. त्या ग्रंथावरची संबंध धूळ सुद्धा कोणी काढत नाही. अशा परिस्थितीमध्ये ग्रंथालय बंद पडली तर नवल नाही. शाळा बंद पडत चाललेली आहे. याला कारण सरकारची इच्छाशक्ती आहे. शाळा बंद पडण्याचं कारण, प्रमुख कारण सरकारचं. शाळा कोण बंद करतं? सरकारी अनुदान बंद होत चाललेलं आहे. त्यांनी इंग्रजीच्या माध्यमाच्या शाळांना प्रचंड अशा प्रकारची मदत देणं चालू आहे. इंग्रजीचं महत्त्व समाजामध्ये राहणारच. सगळी माणसं इंग्रजीच्या विरोधात बोलतात, पण आपली मुलं पुन्हा इंग्रजी शाळेमध्येच पाठवतात. आणि 2-4 लोकांनी इंग्रजीच्या विरुद्ध इथे विरोध करून चालणार नाही. इंग्रजी ही जगातली ज्ञान भाषा आहे. विज्ञानाच्या संदर्भात, तुमच्या कोर्टाच्या भाषेतल्या वकिलीच्या संदर्भात मराठीमधले भाषांतर, त्या कायद्याचं रूपांतर, त्या इंग्रजी कायद्याचं भाषांतर मराठीत होऊ शकलं नाही. म्हणून सुप्रीम कोर्टाची भाषा, म्हणून हायकोर्टाची भाषा इंग्रजी आहे. जिथे भाषांतरकाराची गरज आहे, त्या भाषांतरकाराच्या संदर्भात, एकूण व्यवहारवादाच्या संदर्भात, प्रत्येक धंद्याच्या संदर्भात मराठी भाषा ही ह्या दोघांनी सांगितल्याप्रमाणे भाकरीची भाषा झाली पाहिजे. मराठी बरोबर भाकरी ही जर जोडून आपण घेतली तर मराठी जगू शकते. आणि किंवा गरीब माणूसच मराठी टिकू शकेल. श्रीमंत माणूस आता इंग्रजीच्या पाठीमागे लागतो आणि नाईलाजानं गरीब माणूस मराठीला कवटाळून बसतोय. जे मराठीचा वाली आता पुढल्या काळामध्ये गरीब माणूस आहे, मजूर आहे, शेतकरी आहे. मी उपकार मानतो, आमच्या पुढाऱ्यांना, बऱ्याचशा पुढाऱ्यांना इंग्रजी येत नाही आणि म्हणून त्यांनी विधानसभेमध्ये त्यांचा जो सगळा व्यवहार चालतो बोलण्याचा, एकमेकावर टीका करण्याचा, तो अस्सल मराठीत आहे. ते शिव्या देत, पण मराठी शिव्या देतात, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पण ही राजकारण्यांची भाषा मराठी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला काही महाराष्ट्राला मरण नाही. पण चिंता करण्यासारखी जरूर अवस्था आहे. मराठी मरणार नाही, ती इतकी सोपं नाही मराठी मारणं. मराठी माणूस चिवट आहे. मराठी भाषा ही अत्यंत सर्व अर्थानं वैभवी आहे, श्रीमंत आहे. आणि म्हणून मराठीचं वैभव आपण सिद्ध करण्यासाठी संबंध मराठी समुदायानं जागरण करण्याची गरज आहे. आमच्या वजेंचं मी गुलाबरावांचं जाहीरपणानं अभिनंदन करतो. इतका असा प्रकारचा भव्य दिव्य अशा प्रकारचा हा सोहळा, संमेलनात सुद्धा असा सोहळा संपन्न होत नाही. 8-10 दिवस हजारो प्रेक्षक, हजारो रसिक, हजारो कलावंत, जवळजवळ 4 ते 5 हजार कलावंतांना हे संबंध स्टेज उपलब्ध करून देणारे गुलाबरावांचं पुण्य महत्वाचं आहे. ही पुण्याई महाराष्ट्रामध्ये मी कुठं पाहिलेले नाही. असा आगरी समाजाचा ऐतिहासिक महोत्सव फक्त आणि फक्त डोंबिवलीच्या या पवित्र मातीमध्ये घेतला जातोय. 19 वर्षाची तपश्चर्या आहे, साधी गोष्ट नव्हे. आणि या ठिकाणी
दुसऱ्या भाषेचं काही त्यांना विटाळ नाहीये. ती उदारमतवादी भूमिका त्यांची आहे. एक कार्यकर्ता म्हणून उभे राहतात. संबंध आगरी समाज अत्यंत निश्चित 1 कोटीचा आगरी समाज महाराष्ट्रातला आहे. साधारणपणे 1 कोटीची संख्या आहे. त्यापैकी इथे अनेक लोक हाजरी लावून जातात. आगरी समाजाच्या शिवाय सर्व समाजाची माणसं हिंदू धर्मासह, मुस्लिम धर्मासह, बौद्ध धर्मासह सर्व माणसं इथे येऊन जातात. आणि म्हणून ही भूमिका अत्यंत व्यापक आहे. नाव आगरी समाजाचं असलं तरी कार्यक्रम मात्र सगळ्या धर्माला समांतर, सगळ्या जाती धर्माला कवेत घेणारा आहे. आणि म्हणून ही भूमिका अत्यंत महत्त्वाची वाटते. मित्रहो, या संबंध शिल्पकला, मूर्तिकला जतन जी करायची आहे, इतिहास जपायचा आहे, गडकिल्ले जपायचे आहेत. हे सर्व भाषेमध्येच असतं. भाषेशिवाय गडकिल्ल्यांचं अस्तित्व नाही. भाषेशिवाय मंदिराचं अस्तित्व नाही. मंदिर संस्कृती, मस्जिद संस्कृती ही सर्व आपापल्या भाषेत जोपासली गेली पाहिजे, चिरंतन जपली पाहिजे, तिची पूजा केली पाहिजे. आणि म्हणून लोकसाहित्याचं महत्त्व आहे. लोकसाहित्यामध्ये मौखिक साहित्य हे जतन केलेलं आहे. आता आपल्याकडे वाघ्या मुरळी, डोंबारी किंवा तुमचा वासुदेव हे संपत चाललेले आहे. त्यांच्या शेवटच्या पिढ्या आता घटका मोजत आहे. त्यांचं गीत, त्यांचं पुराणाचं गीत, त्यांचं देवीचं गाणं हे जतन करण्याची आवश्यकता आहे. जतन करण्याची साधनं भरपूर आहेत. संशोधक ते जतन करण्याचा प्रयत्न करतात. पण लोक परंपरेनं सुद्धा आपलं योगदान त्यामध्ये दिलं पाहिजे. आणि म्हणून वाघ्या मुरळीच्या गाण्याला किंवा लोकगीताला सामावून घेण्याचं, संपादन करण्याचं, डिजिटलच्या दृष्टीनं माध्यमामध्ये समाविष्ट करण्याचा भाग ही अत्यंत आवश्यक मला वाटतो आहे. मित्र हो, गडकिल्ल्यांच्या संवर्धनाच्या बाबतीमध्ये इतिहास जपला पाहिजे. इतिहासातली संबंध बेईमानी, इतिहासातला खोटेपणा, विद्वानांचा दांभिकपणा हे सर्व बाजूला सारून शुद्ध अशा प्रकारच्या जाणीवेतून शुद्ध भाषा, शुद्ध जाणीव, शुद्ध इतिहासाचं आकलन, शुद्ध संस्कृतीचं आकलन हे संबंध ज्या माणसामध्ये निर्माण होतं, असा प्रगल्भ माणसांचा समाज हीच आपल्या काळाची गरज आहे. आज आम्ही जातीपातीमध्ये विभागलो. आम्ही भाषेची भांडणे करतो, पाण्यासाठी भांडणे करतो, देशाच्या नकाशासाठी आमची भांडणं चालू आहे, प्रांताच्या नकाशासाठी भांडणे चालू आहेत. विश्वाचा नकाशा युद्धामध्ये संबंध सापडलेला आहे. आणि म्हणून मनामध्ये युद्ध, जनामध्ये युद्ध, जगात युद्ध अशा प्रकारची युद्धखोर आमची प्रवृत्ती झालेली आहे. संत आम्ही पराभूत केले, महापुरुष आम्ही पराभूत केले आणि माणसातलं जनावर जागं झालं. हे जनावराला शांत करणं, जनावर पण पशुत्व नष्ट करणं हे तर संस्कृतीचं पहिलं लक्षण आहे. आणि हे लक्षण केवळ मराठी भाषेतलं संत वाङ्मय, मराठीतला महात्म्याचा विचार जपून असे संस्कार आपल्याला पाहिजेत. माणसातलं जनावर मारण्यासाठी मराठीतल्या संत वाङ्मयाची गरज आहे. मराठीतल्या संबंध महापुरुषाची गरज आहे. आदिवासी आज लिहितो आहे, आगरी समाज लिहितो आहे, बोलतो आहे. मौनातला आगरी समाज आज हजारोच्या संख्येनं बोलतो आहे, अत्यंत सुंदर कविता करतो आहे. हे श्रेय